पोलीस ठाण्यात उठबस ठेवून बाहेर नागरिकांना फसवायचे, मारहाण करण्याचे आणि मटका तसेच जुगार असे अवैध धंदे चालवायचे असे अनेक प्रकार चाकण परिसरात समोर येत आहेत। काही जण थेट आपण पोलिसांसाठी काम करत असल्याचा दावा करून हजारो रुपये उकळत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे। पोलीस ठाण्यात उठबस असलेल्या चाकणमधील एका शिक्षकाने मुलीच्या विषयात अडकवण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याने तरुणाने लोणावळा या ठिकाणी दरीत उडी मारल्याची घटना नुकतीच घडली होती। त्यानंतर पुन्हा अशीच एक घटना घडली असून मुलीच्या विषयात अडकवण्याची धमकी देत एका तरुणाकडून हजारो रुपये लाटल्याचा प्रकार घडला। सदरचे पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला दगड आणि विटांनी गंभीर मारहाण करण्यात आली। सध्या या तरुणावर उपचार सुरू आहेत। याबाबत संबंधित तरुण आणि त्याची आई आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काय सांगितलंय पाहूया। माझं नाव सुप्रिया हेमंत लेंडगर, राहणार चाकण राणूबाई मळा। माझा मुलगा अभिषेक हेमंत लेंडगर हा ह्यांनी काही केलेलं नसून राजूभाई शेख नावाच्या माणसाने त्याला एका मुलीच्या मॅटरमध्ये अडकून त्याच्याकडून 80,000 रुपयाची मागणी केली। पोलीस स्टेशनला द्यायचं आहे असं सांगून त्याच्याकडून 80,000 रुपये घेतले। त्यानंतर त्यांनी ते पैसे कुठल्या पोलीस स्टेशनला दिले हे माहीत नाही, काय केलं हे माहीत नाही, पण त्यांनी आमच्याकडून 80,000 रुपये घेतले, म्हणजे माझ्या मुलाकडून। माझ्या मुलांनी पैशाची मागणी करताच त्याच्या बायकोनी, त्याच्या मुलांनी आणि त्या राजूभाईनी तिघांनी मिळून त्याला मारहाण केली। आज तो चाकणच्या जय हिंद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। त्याला 60% पडलेले आहेत। हा राजूभाई शेख म्हणजे पोलिसांचा एजंट आहे, जो पोलिसांचे सगळे वसुलीची कामं करतो। त्याचा सिटी स्कॅन वगैरे केलेला आहे, सगळं आहे। अजूनही तो स्टेबल नाही केला, मला माहित नाही। आम्ही फक्त कॉपी दिलेली आहे, त्यांनी गुन्हा घेतला का नाही हे मला माहित नाही। सांगितलं तुमच्यात मिटवून होत असेल तर करून घ्या। तुम्ही सांगितलं असेल? नाही, पोलिसांचं नाव नाही माहिती, पण पोलीस स्टेशनला गेल्यावर सांगितलं तुम्ही तुमच्यात मिटवून घ्या। माझा एक मित्र होता राजू शेख नावाचा, मी त्याच्या घरी गेलो, त्याला म्हणलं मला पैसे दे, तो त्याने कधी फोन उचललेला आहे। नंतर मला म्हणला घरी ये, 8 तासांनी 15-20 मिनिटांनी। नंतर तो फोन उचलीत नव्हता, मी डायरेक्ट घरी गेलो, त्याच्या घरच्या बाहेर थांबलो। त्याच्या पोरगा आणि त्याची आई घराच्या बाहेर आली, ते म्हणले घरात चल, म्हणले मी घरात येऊ शकत नाही, काय असं मला पैसे द्या बाहेर, मी जातो निघून। तर मी थोडं बडबड केल्यामुळे त्याच्या पोरांनी विडी घेतली, माझ्या डोक्यात टाकली। बाकीचे लोक मध्ये पडली, त्यांनी शांत केलं, वातावरण मिटावलं। पण परत त्यांनी दगड उचलला, एक वीट उचलली, परत डोक्यात टाकली, मला लाथा बुक्या मारल्या। आणि तेवढ्यात तो राजू शेख आला, ज्याच्याकडे माझे पैसे होते, तो आला, त्याने पण 2-3 मला मुसकाड्यात मारलं। आणि तिथून रक्त आल्यामुळे मला बाकीच्या लोकांनी लगेच दवाखान्यात घेऊन आले। तुम्ही पोलीस कंप्लेंट केली का त्याच्या हॉस्पिटलला पोहोचले? पहिले हॉस्पिटल, पण मला वाहनच नव्हते राहिले, कारण रक्त उठलेले चाललं होतं। मला ॲम्ब्युलन्सवाल्यांनी गाडी बसवली, डायरेक्ट घेऊन आलं हॉस्पिटलला। मी इथं आल्यावर पोलीस आले। मला एक माझ्या मुलीचा मॅटर झाला होता, 100 पूर्वी होती, तुम्हाला त्रास दिसतो, हा मी का आणला की मी तो मॅटर मिटवतो, तुम्हाला 85,000 1 लाख रुपये द्या आधी म्हणला। मी म्हणलं एवढे नाही देऊ शकत 1 लाख रुपये, मी थोडेफार कमी जास्त करून देतो, मिटून टाका। मग त्यांनी 80,000 रुपये हे घेतले, ऑनलाईन घेतल्यात पैसे, तुमच्या पुरावा आहे माहिती। आणि त्याच्यानंतर कोण होतं मिटून देतो? पोलिसांकडून नाही, मी कोणत्या डायरेक्ट त्यांना नाही भेटलो। मला म्हणलं तुम्हाला की पोलिसांचं याचं चांगलं आहे, म्हणजे असं हा पोलिसांना काम आलं, तिथं पोलीस चौकीला काम करतो, पोलिसांच्या हाताखाली कामाला। पोलिसांच्या हाताखाली काय करतो? हप्ते गोळा कर किंवा काय गोळा कर, पोलिसांचा हप्ते गोळा करून हा पोलिसांना देतो, मिटवणूक करतो। आणि माझी त्याची ओळख अशी की माझा ट्रक चालायचा वाढव विटाला, तर एक दोन त्यांनी माझी गाडी अडवली होती, यांनी माझ्याकडून ते पण पैसे खाल्लेत, अशी माझी ओळख। माहिती 1-2 गाडी अडवल्यामुळे आमची ओळख झाली। नंतर मी तो धंदा बंद केला। मला आता काम नसल्यामुळे मी त्या संघ राहत होतो, संघ राहत होतो, बाकी मला काय माहिती। पोरीचा मॅटर म्हणजे तुमच्या खोटा गुन्हा दाखल करायचा, खोटा गुन्हा दाखल, आणि ती पोरगी राजू शेखला फोन करायची कंटिन्यू, आणि राजू शेख आणि त्या दोघांचे फोन कंटिन्यू व्हायचे। असं म्हणजे दोघांची मला असं वाटतं मिली बघत सेटलमेंट केली डिपार्टमेंटचा चाकण पोलीस। आणि त्यांनी हॉस्पिटलला एक जण पाठवून ठेवले की तिथं काय चाललंय काय नाही, मला सगळं सांगून। ठीक आहे। जे अभिषेक त्याला जे रात्री जो काय हल्ला झालेला आहे, तर सदरील घटना मी स्वतः डोळ्यांनी पाहिली। ते हॉस्पिटल चाकणचं हॉस्पिटल, काय नाव आहे त्याचं, जय हिंद हॉस्पिटलला जाऊन त्याची प्रकृती पाहिली। त्याला इतकं गंभीर मारहाण झालेली आहे, त्याला 60% पडलेले आहे। तर मी ते पाहून त्यांच्या मम्मीला घेऊन पोलीस स्टेशनला आलो, एक निवेदन दिलेले आहे। आरोपी जर जो काय तो शेख आहे त्याच्या कठोर कारवाई जर नाही झाली तर मी चाकण पोलीस स्टेशनला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करीन, असं माझ्या पत्राद्वारे निवेदन पण देण्यात आलेलं आहे।
या मुलाला जर नाही न्याय भेटला तर येणाऱ्या 2 दिवसात तीव्र स्वरूपाचं चाकण पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल.